आगामी नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुका शांततेत आणि भयमुक्त वातावरणात पार पडाव्या यासाठी वाठोडा पोलिसांनी आज एक भव्य रूट मार्च काढलाय। पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांच्या नेतृत्वाखाली हा रूट मार्च काढण्यात आला, ज्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे। या रूट मार्च दरम्यान पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांनी उपस्थित नागरिकांशी थेट संवाद साधला। त्यांनी नागरिकांना निवडणुकीदरम्यान कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आणि कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधण्याचं आवाहन केलंय। यावेळी त्यांनी नागरिकांना आश्वस्त केलंय की निवडणूक प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार किंवा कायदा सुव्यवस्थेचा भंग खपवून घेतला जाणार नाही। नागरिक कोणत्याही दबावाशिवाय निर्भयपणे आपला मतदानाचा हक्क बजावू शकतात, त्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे। पोलीस ठाणे वाठोडा हद्दीमध्ये बहादुरा नगर पंचायत आणि पिडगाव नगर पंचायत या दोन निवडणुका होणार आहेत। त्या अनुषंगाने माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ क्रमांक 5 श्री निकेतन कदम साहेब यांनी आज खरबी भागामध्ये येऊन पायी पेट्रोलिंग केली, लोकांसोबत संवाद साधला, कॉर्नर मीटिंग घेतली आणि नागरिकांना भयमुक्त वातावरणामध्ये निवडणुका पार पडण्याबाबत आश्वासन दिलेलं आहे आणि शाश्वत केलेलं आहे। त्या संदर्भात आम्ही पोलीस स्टेशन वाठोडामधील अधिकारी अंमलदार दररोज आचारसंहिता लागली तेव्हापासून लोकांमध्ये मिसळून जे पोलीस स्टेशन हद्दीमधील असामाजिक तत्वाचे लोक आहेत त्यांच्यावर वेगवेगळ्या कारवाया करून, प्रतिबंधक कारवाया करून, अवैध धंद्यांवर कारवाया करून निवडणुका या अतिशय शांततेमध्ये भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी कटिबद्ध आहोत। सर्व नागरिकांना या निमित्तानं आवाहन करू इच्छितो की या ज्या निवडणुका आहेत या अतिशय निपक्षपातीपणे व भयमुक्त वातावरणात होत आहेत। आपल्याकडे कोणत्याही प्रकारची जर अवैध धंद्यासंदर्भात, असामाजिक तत्वाच्या लोकांच्या संदर्भात माहिती असल्यास निसंकोचपणे पोलीस स्टेशन वाठोडा येथे द्यावी किंवा 112 नंबरवर माहिती कळवावी। धन्यवाद।